हॅलो एव्हरीवन, कल्याणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवलेल्या आहेत ओल्या नारळाच्या वड्या. तर पटकन रेसिपी बघूया. साहित्य अगदी बेसिक आहे. ओल्या नारळाचा किस, साखर, तूप आणि वेलदोडे याची पूड करून घालायची. ओके, तो लेट स्टार्ट. तर सर्वप्रथम आपल्याला तूप घालायचं आहे कढईमध्ये. जाडबुडाची कढई घ्यायची आहे. 2 चमचे इनफ झाले. तूप गरम झालं की आपण त्याच्यामध्ये घालायचा आहे खोबऱ्याचा किस आणि हा 1.5 वाटी आहे. ओके, म्हणजे एका नारळाचा किस आहे हा छान परतून घ्यायचा. परतणं खूप इम्पॉर्टंट आहे, यामुळे वड्या लवकर खराब नाही होत. आमच्याकडे जास्त दिवस टिकतच नाहीत. ठीक आहे, छान परतून घ्यायच्या. मग तोपर्यंत मीनवाईल मी वेलची पूड करून घेतली आहे. आता याच्यामध्ये साखर घालायची, आपल्या आवडीनुसार घालायची. मी पूर्ण वाटी घेतली होती, बट मी तेवढं घातलेलं नाही आहे. आणि छान मंद आचेवर परतून घ्यायचं आहे. ओके, छानपैकी परतून घेतल्यानंतर एका ट्रेला तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला थोडेसे पिस्त्याचे काप तुम्ही टाकू शकता, ऑप्शनल आहे. आणि या छान थापून घ्यायच्या आहेत. वाटीला मी तूप लावलं होतं, सो ते इझिली छान स्प्रेड झालेलं आहे. एकसारख्या थापून घ्यायच्या, सो त्याच्या स्क्वेअर छान होतात. आणि थोडे जाडच थापायच्या, ते दिसायला सुंदर वाटतात. ओके, आणि गरम गरमच त्याचे काप करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर मी छान असं रोज पेटल्सने डेकोरेशन केलेलं आहे, कारण की डेकोरेशन करायला मला अतिशय आवडतं. डिटेल रेसिपी मी कॅप्शनमध्ये देत आहे, नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.